इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। कुमठा नाका येथे रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून 1,20,000 रुपयांची रोकड लुटून नेल्याप्रकरणी सदर बाजार पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। दरम्यान गुरुवारी 13 मार्चला दुपारी 2:45च्या सुमारास कुमठा नाका येथे आनंद नरसप्पा कत्तूल वय 53 राहणार नवनाथ नगर हे आईच्या आजारपणाच्या खर्चासाठी घरातून पैसे घेऊन रिक्षा क्रमांक MH13 CT 2695 मधून हॉस्पिटलमध्ये जात होते। यावेळी संशयित आरोपींनी त्यांना मारहाण केली। कोयत्याचा धाक दाखवून जागचा हल्लास तर तुला खल्लास करीन अशी धमकी देऊन फिर्यादीच्या खिशातील 1,20,000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले। त्यानंतर रिक्षातील इतर प्रवाशांनाही संशयित आरोपींनी मारहाण करून आरोपी पसार झाले। हे संशयित आरोपी शासकीय मैदान कुमठा नाका येथे असल्याची गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली। यावेळी सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथक तिथे गेले असता 5 जण बसले होते। पोलिसांना पाहून ते पळत सुटले। त्यांचा पाठलाग करून 5ही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। गुन्ह्यातील गेलेल्या रकमेपैकी 65,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त केला। सदर गुन्ह्यामध्ये अनोळखी आरोपींचा कोणताही पुरावा नसताना सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने हा गुन्हा 1 तासाच्या आत उघडकीस आणला। अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत। यामध्ये मुन्ना मुर्तुज सय्यद वय 27 राहणार विनायक नगर MIDC, सागर विजय रिद्दी वय 20 राहणार भगवान नगर झोपडपट्टी, विशाल बंदपट्टे वय 20 पोलीस मुख्यालया शेजारी भगवान नगर झोपडपट्टी, संतोष महेश हुंडेकरी वय 30 राहणार पोलीस मुख्यालय भगवान नगर झोपडपट्टी आणि जयेंद्र युवराज जाधव वय 26 राहणार अशोक चौक अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत।